अंबरनाथ शहरापासून जाणाऱ्या काटाई कर्जत राज्य महामार्गावर एका बेफाम झालेल्या कंटेनर चालकाने अक्षरशः थैमान घातलं होतं। आज सकाळी एक कंटेनर चालक महामार्गावरील अनेक वाहनांना धडक देत कंटेनर मागे पुढे नेत असल्याचा धक्कादायक प्रकार मोबाईल कॅमेऱ्यात कैद झालाय। नागरिकांच्या आरडाओरडानंतर देखील हा कंटेनर चालक कुणाचाही ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हता। कंटेनर समोर जे वाहन येईल त्या वाहनाला धडक देत या कंटेनर चालकाने अक्षरशः राज्य महामार्गावर थैमान घातलं होतं। सुदाम हॉटेलपासून आनंदनगर पोलीस चौकी परिसरात ही धक्कादायक घटना घडली आहे। घटनास्थळी वाहतूक पोलीस या कंटेनर चालकाला थांबवण्याचा प्रयत्न करत असताना देखील बेफाम झालेल्या कंटेनर चालकाने कुणाचाही न ऐकता अनेक वाहनांना धडक देत घटनास्थळावरून पळ काढला। आता या प्रकरणी पोलिसांकडून अधिक तपास सुरू आहे। कंटेनर चालकावर कडक कारवाई करण्याची मागणी आता नागरिकांकडून केली जात आहे। घटनेमुळे राज्य महामार्गावर वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या। पोलीस आता या कंटेनर चालकाचा शोध घेत असून तपास सुरू आहे। संजय चव्हाण, आता अर्धा पाऊण तासाची घटना आहे। तो पोलीस स्टेशन पासून जे पोलिसवाल्याची गाडी उडवत आलाय ना, असा रॉंग साइड आलाय। पब्लिक त्याच्या मागे लावली। पब्लिक एवढी त्याच्या मागे दगडफेक केली, सगळं केलं, त्याची गाडी फोडली, पण तो काय ऐकला नाही। पुढच्या गाड्या सगळ्या उडवल्या, त्या समोरच्या रिव्हर्स टाकली, रिव्हर्सच्या गाड्या सगळ्या उडवल्या, साईडला टाकली, सगळ्या गाड्या त्यांनी ठोकल्या। त्याला जागा बनवून तो डिवायडर पार करून पळाला। माझी बघ समोर आहे। हा पॅसेंजर होते, 3 लेडीज होते। त्यांना उतरवलं ना, मी स्वतः उतरलो, त्यांना उतरवलं, कारण की तो भयानक सीनच तसा होता। कारण सगळे बघतात त्याची गाडी फोडली सगळी। हा तिथून पब्लिक त्याच्या मागे धावत आली, अख्खी गाडी फोडली त्याची। थांबला असतं त्याचं काय नुकसान झालं? थोडंफार त्याला मार पडला असता, थोडंफार त्याचं नुकसान झालं असतं ना। सगळ्या 50 गाड्या मागणी काय, आता पॅसेंजरला तर लागलं नाही। माझी गाडीची भरपाई जेवढ्या दिवस गाडीला लागते ती भरपाई, आता 8 दिवस लागले ती भरपाई, गाडीला खर्च ती भरपाई, माझी गाडी क्लिअर आहे। मग तेच बोललो ना, जेवढे दिवस गाडी उभी राहील तेच बोलतोय ना। जेवढे दिवस गाडी उभी राहील ती भरपाई आणि गाडीला उचलेल ती। पॅसेंजरला कोणी लागलं असतं तर कुणावरती केस झाली असती? माझ्यावरती झाली असती ना, झाली असती का नसती आली? मग तिथं बघायला येतं कुणाची चुकी आहे का काय? ठीक आहे, आरटीओले होते, पोलीस वाले होते, पण